पॅरालाइज मध्ये काय होतं, याच्यात जे समजा याच्या रक्तवाहिन्या आहे एक कुठेतरी ब्लॉक होते. अशा ब्लॉक झाल्या, एखादी रक्तवाहिनी इकडे ब्लॉक झाली ना, म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो, ह्या मेंदूमध्ये इकडला जर एखादा पार्ट ब्लॉक झाला तर मग काय होतं, कधी कधी एका पायाची ताकद जाते, काहींना एक हात एक पाय अशी जाते, काहींना दोन्ही हाताची जाते, काहींना फक्त कमरेपासून खाली जाते, काहींना मानेपासून खाली जाते. हां, असे वेगवेगळे प्रकार. तर यांच्यामध्ये काय होतं, ह्या ब्रेनमध्ये इकडं जर ब्रेक झाला, रक्तवाहिनी ब्रेक जर झाली, तर मग इकडं जे येणारं जे हाताला येणारी जी ताकद आहे किंवा याच्यात जी शक्ती किंवा जे संपर्क आहे हात वर करणारे, समजा अशा ज्या मसाले हे काय राहत्या, ह्या मेंदूकडून येणाऱ्या राहत्या आणि इकडं खाली जात असतो प्रवाह. म्हणजे पाय ओढायचा आहे, पायाच्या बोटांची हालचाल करायची आहे, मागं पुढं करणार, तर ते लॉक करून टाकतं इडलं. म्हणजे आता हे बघा, याच्यात दाखवतो, याच्यात आपलं काय झालं, हा जो पार्ट आहे हा संवेदना आणि स्पर्श हा शरीराचा तोल सांभाळतो. कोणतं? मागची बाजू. बरं. मग आता इडं श्रवण आहे, म्हणजे ऐकण्याचं प्रमाण. बरोबर. इडं आपला शोध, म्हणजे काही विचार करू शकतो आपण, नाही का, इडं डोक्याला हात लावतो, मला अजून डोक्यात काही विचार नाही आले बाबा असं आपण. आणि हे नियोजन आणि बोध या ठिकाणी पुढच्या बाजूचा. म्हणजे हे वेगवेगळ्या आपल्या रक्तवाहिन्या या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पार्टला आपल्याला ते पुरवत असते. पण याच्यात ब्लॉक झालं तर मग आपल्याला तो पार्ट कमजोर होऊन जातो. मग आता मी काय करतो, ह्या ठिकाणी आहे ना, इकडे ह्या कवटीवरती विशेष व्हायब्रेशन करतो. व्हायब्रेशन केलं तर कदाचित काय घडतंय की याच्यातला जर ब्लॉक झाली असेल नस, तर ही ब्लॉक झालेल्या नस परत त्याची जर गाठ असेल, रक्ताची गाठ असेल किंवा काही जर असेल, तर ती निघून जाते आणि तो पार्ट परत काम करायला सुरुवात करतो. असा बऱ्याच लोकांमध्ये तो आम्हाला जो बदल आहे तो घडलेला आहे. ठीक.